नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? तर चला, खूप दिवसांनी आज ब्लॉग शूट करतोय. खूप दिवसांनी आमचं प्लॅनिंग चालू होतं की पिकनिकला जायचं आहे. फायनली आजचा दिवस आमचा डिसाईड झाला आणि योगायोग आम्ही निघालेलो आहे पिकनिकला. आणि आम्ही जातो पिकनिक बदलापूर. तिकडे आम्ही एक फार्म हाऊस बुक केलेला आहे. चला निघूया. आज वर्किंग डे असल्यामुळे खूप ट्रॅफिक आहे आणि आम्ही आता पोहोचलो आहे ऐरोली. आता ऐरोली क्रॉस केल्यानंतर आम्हाला एक छोटीशी खानावळ दिसली. आम्ही त्या खानावळवरती गेलो आणि आम्ही थोडंसं चिकन, फिश आणि मटनसुद्धा ट्राय केलं. आणि तिथली ती व्यक्ती होती, त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं की हे खूप टेस्टी आहे, लोक इथं प्रेमाने येतात आणि खातात, तरी तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आम्ही ट्राय केलं आणि खूप छान वाटलं, खूप टेस्टी होतं. तर त्यानुसार तानाजी बोलले की चला आपण पार्सल पण घेऊया. तर आम्ही पार्सलसुद्धा घेतलं. तर अशाच छोट्या छोट्या धंद्यावाल्यांना किंवा जी लोक काम करतात त्यांना सपोर्ट केला पाहिजे, अगोदर त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. स्पॉट खूप लवकर आला, इथेच आहे वाटतं. आलो 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 पोचलो शेवटी. काय बोलता? अविनाश दादांनी 2 कोंबडी आणली होते रात्री. त्यांनी स्वतःच कोंबडी आणली, स्वतःच कापली आणि ते फ्राय करून खात आहे. त्याला कसलाही मसाला नाही ना मीठ नाही. सगळे लोक मस्त फ्राय करून खात आहेत आणि हाच एक एन्जॉय असतो. 5 स्टार हॉटेलमध्ये पण भेटत नाही असं. स्वतः करून खाणं मजा वेगळीच असते. तर चला, तुम्हाला एकदा फार्म हाऊसचा एकदा टूर देतो. ह्या साईडला बघा गेट आहे, फ्रंट ऑफ गेट, आणि इकडे आहे स्विमिंग पूल. आणि या साईडला बघा एक विला टाईप आहे. आणि इकडे बघा आमच्या 2-3 गाड्या लागलेल्या आहेत. एक गाडी गेली बाहेर. आणि आहे स्विमिंग पूल. इकडे मस्त लाईटिंग वगैरे लागलेली आहे. आणि इकडे रेन डान्स पण सुद्धा आहे. हा रिसॉर्ट आहे. ॲक्च्युली आमच्यासोबत थोडा स्कॅम झाला आहे. स्कॅम असा की आम्ही थर्ड पार्टीकडून बुकिंग केली होती, पण इथं आल्यानंतर असं कळलं की या ठिकाणी जो ओनर आहे तो वेगळा आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही बुकिंग केली ती वेगळी आहे. तर चला, आम्ही पिकनिकसाठी कोण कोण आलं आहेत. पिकनिकसाठी आम्ही आलेलो आहेत, जी माणसं आहेत तुम्हाला दाखवतो. इकडे मस्त लाईटिंग वगैरे केलेली आहे. या साईडला दिसतं तुम्हाला. इकडे रुपेश कांबळे. रुपेश कांबळे हाय बोला आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आलात. जय भीम जय भीम. आता चुकीचं आहे ना. इकडे सकाळी हक्काने बोला. उद्या सकाळी हक्काने बोलू. इकडे राजूभाई आणि तानाजी भाऊ मस्त आराम करतायत. आणि बशीरभाई जाणार आहे आता. अच्छा, हा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व मंडळींना. नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा. आणि जाणारा दिवस अतिशय सुंदर गेलेला आहे. याच्यापेक्षा जास्त सुंदर येणारा दिवस जायला पाहिजे ही अपेक्षा पूर्ण मंडळला. हा आमचा ग्रुप आहे. सायराट साहेब झोपले. सायराट आरती पडाली. सायराट झोपले.
सगळ्यांना जय महाराष्ट्र. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लाख लाख शुभेच्छा. और राजू भाई आप कुछ बोलो. अरे अपने एक कंटेक्शन पीछे खड़ा अरे है. ऐसा कैसा. एक कंटेक्शन इधर खड़ा अरे अभी उठाओ. वो देखो बोलो दशरथ भाई कुछ बोलो. काय तर बोला. एक कंटेक्शन अभी खड़ा हुआ. दशरथ भाई खूप थकलेत. सगळं प्लॅनिंग त्यांनीच केली होती. सगळ्यांना जेवण आम्ही काय मग हा? काय इकडे बोला. आता तुलाच माहिती तू काय केलं घरी. म्हणजे असं मला वाटतंय आता. बराबर क्या बांधने के दिया था क्या गटुडे सीधा 12 बांधून दिला. बशीर भाई कुठे गेला. 12 बांधायला बशीर भाई किधर गया. बशीर भाई को बोला वो संतोष बशीर भाई तुम सब एक ही गाड़ी में आने का हम लोग नहीं आएगा. तर मित्रांनो आम्ही रात्रभर अतिशय धमाल केली आहे. आता सकाळचे 4:30 वाजलेत आणि काही मंडळी बाहेर गेलेली आहेत. त्यांची वाट बघतोय आम्ही. दारू आणण्यासाठी गेले. हा ऍक्च्युली खरंच इंट्रोडक्शन नाही फक्त दारूसाठी. दारू दादा तुम्ही बोला काहीतरी. आम्ही बोलतोय. मित्र आहेत ना ते देणार नाही. तो योग्य नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याला जो जाणारा दिवस आहे वर्षाचा शेवटचा दिवस तो एन्जॉय मध्ये घालावा. पिऊन खाऊन घालावा. आणि नवीन वर्ष जो घालवायचा आहे तो आता मस्त व्यवस्थित म्हणजे न पिता घालवायचा. बस एवढी विनंती. राजू भाई तुम क्या बोल रहे हो. तुम्हारे हिसाब से बोलो. तुम्हारे मन में क्या है सीधा बोलो. मेरे मन में रेड बुल पीना है. बस तुमको रेड बुल चाहिए. मेरे को चाहिए ओके अपना नहीं उनका रेड बुल का बंदोबस्त भी करेंगे अपन. नो इशू. और मैं सोच रहा हूँ कि नया साल का वो शुरुआत करे. मैकडॉनल्ड से करे या रॉयल स्टैक से करे या बीयर से करे लेकिन नया साल की शुरुआत करे वो. चलो ठीक है यही बस कुछ नए काम के लिए शुरुआत हो रही है तो अच्छा है. वही रॉयल स्टैक से शुरुआत करेंगे. रॉयल स्टैक से शुरुआत करेंगे. तो चलो अभी नए साल की शुरुआत है तो नए साल की सबको हार्दिक शुभकामनाएं. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. चांगलं काम करा. चांगलं लोकांसोबत वागा आणि एकमेकांना मदत करायला शिका. अशीच आमची शुभेच्छा सर्वांसाठी. तर चला भेटूया आता पुढच्या नवीन वर्ष. नवीन वर्ष. आणि आमचे जे संघर्षनगर मित्र परिवाराचे जे आहेत संस्थापक तानाजी भाऊ त्यांच्यामुळे आजची ट्रिप सक्सेस झालेली आहे. तरी तानाजी भाऊकडून आणि आमच्या संघर्ष मित्र परिवाराकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हा दोनों निकालो. थांबा थोडंसं पुढे थांबा. हे बाबू जायचं का आपल्याला. बारवी डॅम वरतून घेऊ का मी इकडून. जाऊ द्या बारवी डैम. अभी किधर जाने का है. बारवी डैम. हेलो चलने वालों को जलने दो. तर मंडळी आपला रात्रभर एन्जॉय करून झालेला आहे. आम्ही फार्म हाऊसवर थांबलो होतो रात्रभर. सगळ्या लोकांनी एन्जॉय केला आहे. आणि आता आम्ही निघालो आहे बारबी डॅमला. तर आता इथून पुढे 2-3 किलोमीटर अंतरावर आहे बारबी डॅम. तर आता ही आमची ग्रुप आहे आणि एक गाडी आमची पुढे गेली. दुसरी गाडी पाठीमागे आहे. चला भेटू आपण बारबी डॅम मध्ये.